आपल्या भविष्याच्या पिढ्यांसाठी संघर्ष करत आहे. आतापर्यंत भूतकाळातल्या शिक्षक पिढ्या या आरक्षणात न मिळाल्यामुळे वाया गेल्या. सदा लग्नाची सदा सगळीवर पाहिजे. पण आता आपल्याला ती चूक पुन्हा करायची नाही. भविष्याच्या पिढ्यांचं भविष्य आपल्या प्रत्येकाला जर घडवायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा जिद्दीनं साहसानं धैर्यानं पेटून उठावं लागेल. ज्या माणसानं कोणता स्वार्थ बाळगला नाही, आपल्या मराठीच्या प्रत्येक लेकरा बाळाचं स्वप्न ज्या माणसांच्या डोळ्यामध्ये आपल्या प्रत्येकाला दिसतं ते निस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणजे मनोज रानडे पाटील. आणि त्यांनी हा लढा आपल्या लेकरा बाळांसाठी लढला आणि आता याच्या पुढे सुद्धा लढत आहेत. त्यांना यश भेटण्यासाठी आणि अखंड मराठा समाजाला हे यश भेटण्यासाठी आपल्या प्रत्येकाला लढायचं. यामध्ये कोणता स्वार्थ नाही, यामध्ये कोणतं राजकारण आणू नका, यामध्ये कोणते विवेदावे आणू नका. ही नम्रतेची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. हा लढा आपल्या प्रत्येकाला यशस्वी करायचा आहे. त्या राजकारण्यांना जरी आपल्या प्रत्येकाला